नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समन्वय सिंथेसिसमध्ये. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे कारण की परत नेहमीसारखाच वर्कलोड असतो, इतर गोष्टी कराव्या लागतात. पण जी आत्ता एक रिसेंटली घटना घडलेली आहे ती म्हणजे तुम्ही बघितली असेल, लोहगड आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काय घटना घडल्या आहेत त्या दृष्टिकोनातून मी बोलणार आहे. आता हा विषय आहे मेन्स मेंटल हेल्थ, पुरुषांचं मानसिक आरोग्य याविषयी, आणि त्याच्याकडे बघण्याचा एक स्ट्रॅटेजिक अप्रोच आपल्याकडे आणणं आवश्यक आहे. जनरली आपण मेंटल हेल्थविषयी बोलतो तेव्हा आपल्याला असं डिप्रेशन आलं आहे, काहीतरी वाईट वाटतं आहे, किंवा आपण एका बॅड मूडमध्ये आहोत, किंवा एका चुकीच्या माइंडसेटमध्ये आहोत, डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेटमध्ये आहोत. त्यावेळी आपण मेंटल हेल्थचा विचार करतो की त्रास होतोय, तेव्हा आपण मेंटली हेल्दी असलं पाहिजे. पण ही जी लोहगडची जी झालेली घटना आहे, तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतोय ते. तर त्यामुळे माझ्या डोक्यात एक पॉईंट ट्रिगर झाला की ज्या पद्धतीने आपल्याला वाईट गोष्टी किंवा वाईट भावना हँडल करता आल्या पाहिजे, तितक्याच जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला स्वतःचा आनंद कंट्रोल करता आला पाहिजे. आपण ओव्हर एक्साइट होतो किंवा आपण ओव्हर जॉईड होतो. ओके, ह्या वेळी काय करायचं, त्यावेळी खूप सावध असणं फार आवश्यक आहे. जसं समर्थ रामदास म्हणाले, अखंड सावधान असावे, दुष्चित्त कदापि नसावे, तजवी जर करीत बैसावे एकांत स्थळी. तर त्या अनुषंगाने मी आज तुमच्याशी बोलतोय. तर ह्याच थीमवर मी बोलूया की सावधान असणं, अलर्ट असणं मेंटली सगळ्यात जास्त कधी गरजेचं असतं, जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं नीट चाललेलं असतं. परत ऐका, जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं नीट चाललंय, बिझनेस व्यवस्थित चाललाय, जॉब व्यवस्थित चाललाय, संसार व्यवस्थित चाललाय, गर्लफ्रेंड चांगली आहे, घरचे ऐकतायत, ह्यावेळी सगळ्यात जास्त अलर्ट राहण्याची गरज असते. त्या ज्या मुलाचं ज्याचा लोहगडला हत्या करण्यात आली, आता त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्यामुळे त्याच्याविषयी काय बोलण्यात आत्ता पॉईंट नाही. पण ह्यासारख्या ज्या घटना घडत आहेत, आधीची अतुल सुभाषची घटना असेल, किंवा त्याच्या आधी त्या राजा रघुवंशीची जी घटना घडली होती, त्याच्यासारखाच अजून एक तो ब्लू ड्रमचा विषय चालला होता. त्यामध्ये कॉमन फॅक्टर काय दिसतंय, बऱ्याच वेळा पुरुषांची लग्न होतात, पण लग्न होताना काय विचार करतो पुरुष, काहीच विचार करत नाही. आपण स्वतःविषयी विचारच करत नाही. आपण आपल्या प्रायोरिटीज आपल्याला माहीत नसतात, आणि त्यामुळे आपण अरे वा, लोक चांगलं म्हणतायत, आता माझं आयुष्य चांगलं सेटल होईल, आता मला सोशल स्टेटस मिळेल, आणि मग लोक मला कौतुक करतील, समाज मला महत्त्व देईल. कारण की दुर्दैवाने भारतामध्ये लग्न केल्याशिवाय कुठल्याही पुरुषाला सामाजिक किंमत दिली जात नाही. म्हणजे अगदी तुम्ही करोडो रुपये पैसे कमवले तरीही तुझं लग्न झाले का, तुला मुलं आहेत का, त्याच्याशिवाय तुम्हाला कोण व्हॅल्यू देत नाही. ऑफिसमध्ये असेल, मित्रांमध्ये असेल, आणि फॅमिलीमध्ये सुद्धा. कारण की माझे खूप असे मित्र आहेत, ते अक्षरशः लाखो रुपये त्यांच्या सॅलरीज आहेत आणि मस्त आयुष्य जगत आहेत पर्सनली, पण फक्त काय लग्न करत नाही आहेत. ह्या एका कारणावरून त्यांना टॉन्ट मारले जातात, तुझं जमत का नाही आहे, मग फालतू सल्ले देत जातात. आणि ह्या अशा टाईपच्या मूडमध्ये आपण सतत असतो लहानपणापासून. जसं मुलींवर बॉलिवूडचा परिणाम झाला आहे, तसंच पुरुषांवरही झाला. त्यामुळे कोणतरी एखादं ऑपोजिट जेंडरचं थोडं जरी अप्रिशिएशन मिळालं तर आपण वाहवत जातो, आणि आपल्याला असं वाटतं सगळं भारी चाललंय, आता ही व्यक्ती मला हो म्हणाली, आणि मग आपण त्याच्यात वाहवत जातो आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करून देतो. आणि हे बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं, माझ्याही बाबतीत असं बऱ्याच वेळा झालं आहे. पण त्यातून बाहेर पडणं फार आवश्यक आहे. आणि हे तुमच्या मित्रांना, ज्यांच्याविषयी तुम्हाला काळजी आहे, किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या सगळ्याच पुरुषांना ही गोष्ट सांगा की तू दुःख कसं हँडल करतोस, त्याच्यापेक्षा तू आनंद कसा हँडल करतोस ह्याच्यावर तुझं आयुष्य जास्त ठरलेलं असतं. यू नीड टू लर्न हाऊ टू हँडल युअर जॉय, हाऊ टू हँडल युअर एक्साइटमेंट. कारण की त्या एक्साइटमेंटमध्ये आपण नको त्या कमिटमेंट्स देऊन जातो, नको त्या गोष्टी अंगावर घेतो, आणि त्याच पुढे जाऊन गळ्याशी पडतात. हेच या सगळ्यांच्या बाबतीत झालं. पहिला भाग घेतो अतुल सुभाषच्या बाबतीत. त्याची सगळ्यात मोठी चूक काय झाली, जे मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो, की बायनरी थॉट प्रोसेस. की हां, लग्न झालं, काय नोकरी आहे, शिक्षण झालंय, नोकरी लागली, आता नोकरी झाल्यावर लग्न, आपण हे एका लाईनमध्ये विचार करतो पुरुष आपण. ओके, तसा स्त्रिया विचार करत नाहीत. ते मी नंतर कधीतरी सांगेन त्या विचार कसा करतात ते. पण पुरुषांची जी थॉट प्रोसेस आहे ती आपल्या एका लिनियर वेमध्ये चालते. जे अर्जुनाचा प्रॉब्लेम झाला होता, मी तुम्हाला आधीही सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, की त्या बायनरी प्रोसेसमध्ये आपण विचार कसा करतो की हे किंवा ते. मग आता नोकरी लागली, मग आता लग्न करायचं, लग्न झालेत की आता मुलं हवी. आपण अशा पद्धतीने विचार करतो, आणि जेव्हा कोणतरी थोडा जरी भाव देतो तेव्हा आपण लगेच हुरळून जातो, लगेच खुश होतो, किंवा हां चला आता डोक्याला टेन्शन नाही. बरेचसे प्रॉब्लेम जे होत आहेत पुरुषांचे, ते काय होतात माहिती, आपल्याला आपल्या प्रायोरिटीज माहीत नाही.
आपण हा चल होत आहे ना काय, ओके, कुठले प्रॉब्लेम नको, डोक्याला कटकट नको, एवढ्यासाठी आपण काही नॉनसेन्स बाकीचा सगळा टॉलरेट करायला सुरुवात होतो आणि महत्त्वाचे क्लूज आपण मिस करतो. आणि हे लक्षात घ्या, कुठल्याही व्यक्तींना तुम्ही बॉडी लँग्वेज लोकांची ऑब्झर्व करून समजून जाऊ शकता की कुठल्या व्यक्तीवर किती इन्व्हेस्ट करायचं. तर मी कधीतरी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बनवेन की लोकांची बॉडी लँग्वेज बघून समजून जाणं किती महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तो ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे. यू विल लर्न दॅट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. सो फोकस ऑन दिस इशू. तुम्हाला इस्पेशली जेव्हा गोष्टी चांगल्या होत असतील त्यावेळी तुम्ही जास्त सावध असलं पाहिजे. वाईट गोष्टी असतात त्यावेळी आपण सावध असतोच, त्यावेळी आपण शांतपणे विचार करतोच. पण जेव्हा आनंदित असतो, सगळं व्यवस्थित सुरळीत चाललेलं असतं, टाईमलाईन व्यवस्थित चाललेले असतात, त्यावेळी आपण जास्त विचार करत नाही आणि त्याच वेळी जास्त विचार केला गेला पाहिजे. दिस इज फर्स्ट थिंग. सेकंड इज, तुम्हाला कोण ॲप्रिशिएट करत असेल, ओके, एक खूप चांगला स्टोइक फिलॉसॉफर आहे एपिक्टेटस, त्याचं एक वाक्य आहे, एक्सटर्नल ॲप्रिसिएशन कॉम्प्रोमाइजेस विथ द जजमेंट. त्याने वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये ते म्हटलं आहे आणि तो असं म्हणाला की वाय यू आर सिकिंग ॲप्रिसिएशन फ्रॉम दिज ल्युनेटिक्स. हीच ते जरा पॅराफ्रेज करून असं म्हटलं की एक्सटर्नल ॲप्रिसिएशन कॉम्प्रोमाइजेस विथ द जजमेंट. बाहेरच्या लोकांचं कौतुक किंवा चेष्टा यामुळे तुमची विचार निर्णय क्षमता कॉम्प्रोमाइज होते. आता हेच या सगळ्या पुरुषांच्या बाबतीत झालं की चला लग्न होतं आहे, मग तसंही आपल्याला फारशा मुली विचारत नसतात, मग चला लग्न होतं आहे, मग चला कोणतरी भाव देत आहे ना, मग ते लोक हुरळून जातात, घरचे कौतुक करायला लागतात, घरातली आई बहीण बाकीच्या ज्या फिमेल्स असतात त्या आपल्या वेगळ्या पद्धतीने बघायला सुरुवात करतात आणि त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी मोठं अचीव केलं. पण हीच वेळ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सावध व्हायला पाहिजे. ओके, सो परत तेच वाक्य समर्थ रामदासांचं लक्षात ठेवा, अखंड सावधान नसावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजवीजा करेत बैसावे एकांत स्थळी. ठीक आहे, मी कधीतरी नंतर कसा विचार करायचा, थॉट प्रोसेस कशी डेव्हलप करायची याविषयी बोलून. पण तोपर्यंत अखंड व सावधान असावे. ओके, थँक्स.